शेतकरी मित्रांनो नमस्कार. पालवी ॲग्रिकोमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कांदा रोप जर तुम्ही टाकलेलं असेल तर त्याचं बुरशीपासून नियंत्रण कसं मिळवायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर पालवी ॲग्रिको चॅनलवर पहिल्यांदा असाल तर पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून आमची माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, कांदा रोप तुम्ही टाकलं असेल, कांदा रोप आता 2 बोट 4 बोट 6 बोट किंवा बऱ्यापैकी साधारण 25 दिवसाचं किंवा 1 महिन्याचं झालंही असेल, तर ह्या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कांदा रोपाचं संगोपन करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यावर बुरशी लागू नये याची काळजी घेणं ही आपली पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर हे आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर रोप टाकायचं असेल तर सगळ्यात पहिली तुमच्यासाठी ही माहिती. कांदा रोप टाकणार असाल तर आपल्याला सर्वसाधारण M45 22 किंवा साफ किंवा रोको या बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे. जर जमिनीत वापर करायचा असेल तर सर्वसाधारण 2 किलोपर्यंत बुरशीनाशक आपल्याला वापरावं लागणार आहे, ज्यामध्ये आपण 22 घेऊ शकतो, साफ घेऊ शकतो किंवा रोकोही घेऊ शकतो. तर ह्या बुरशीनाशकांचा वापर आपल्याला जमिनीत टाकतेवेळी करायचा आहे. दुसरं, जर तुम्ही बुरशीनाशक लिक्विडमध्ये वापरत असाल तर BSF कंपनीचं झेलोर आहे, तुम्ही वापरू शकता. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रति किलो बियाण्यासाठी सर्वसाधारण 20 मिली एवढं बुरशीनाशक घ्यायचं आहे. ते आपल्याला बियाण्याला चोळायचं आहे आणि ते बियाणं टाकून मग नंतर आपल्याला पाणी द्यायचं आहे. त्यानंतर तिसरी प्रक्रिया. आता तिसऱ्या प्रक्रियेमध्ये थोडासा बदल आहे. आपण ज्यावेळी खत टाकतो, म्हणजे जसं की आपल्याला ज्यावेळी बियाणं टाकायचं तर बियाणं टाकत्यावेळी आपल्याला खत पण टाकावं लागतं. तर सर्वसाधारण 500 ग्रॅम प्रति एकरचं बियाण्यासाठी आपल्याला कोणतंही एक बुरशीनाशक घ्यायचं आहे, जसं की M45 साफ 22 किंवा रोको या प्रकारचे बुरशीनाशक आपल्याला घ्यायचे आहेत 500 ग्रॅम. हे 500 ग्रॅम बुरशीनाशक आपल्याला खताला व्यवस्थितपणे चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचे जे स्पोर्स असतील तर ते स्पोर आपल्या रासायनिक खताला व्यवस्थित लागले जातील. आणि यानंतर आपल्याला खत जे आहे हे आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये फेकायचं आहे, जेणेकरून पाणी दिल्यानंतर जे बुरशीनाशक आपण खताला चोळलेलं आहे तर हे जमिनीमध्ये जाऊन आपल्या पिकाचं संरक्षण करेल. तर ह्या अशा पद्धतीचे 3 ते 4 प्रकारे आपण रोपांचं बुरशीपासून संरक्षण करू शकतो. आता जी रोपं मोठी आहेत त्या रोपांसाठी काय करायचं आहे तर त्या रोपांसाठी आपण BSF कंपनीचं झेलोर आहे हे पाण्यातून देऊ शकतो किंवा साफचा देखील आपण या ठिकाणी वापर करू शकतो. प्रति एकर 500 ग्रॅम पाण्यातून देखील आपण तेच प्रमाण वापरायचे. किंवा जैविक पद्धतीने कसं करू शकतो तर जैविक पद्धतीने ट्रायकोडर्मा वर्डी त्यासोबत आपल्याला सोडोमोनास फ्लोरोसन्स ह्या स्पेसीसचा वापर करायचा. आणि तिसरी जर तुम्हाला ॲडिशनल मिळत असेल तर यामध्ये बॅसिलस सबटिलस ह्या 3 पैकी कोणत्याही 2 स्पेसीस आपल्याला वापरायचे आहेत, जेणेकरून काही दिवसांमध्येच आपल्याला बुरशीवर पूर्णपणे नियंत्रण मिळतं. तसंच येणाऱ्या कालावधीमध्ये बुरशीस देखील लागत नाही. तर हे आपण रासायनिक आणि जैविक हे दोन्हीही पर्याय याच्यामध्ये करू शकतो. तसेच आपल्या कांद्या रोपांना बुरशीपासून वाचवू शकतो. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. तसेच आमच्या पालवी ॲग्रिकोच्या उत्पादनाबद्दल तसेच इतर औषधांच्या उत्पादनाबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पालवी ॲग्रिकोचा टोल फ्री नंबर दिलेला आहे. त्या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता. धन्यवाद.